पिंपळगाव बसवंत येथील युवा नेते गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त 22 मे रोजी पिंपळगाव शहरातील जोपूळ रोडला असलेल्या जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या जागेत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य दिव्य अशी हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे। या बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नावाजलेले बैल दाखल होणार आहेत। नुकतीच निफाड तालुक्यातील बैलगाडा चालक मालक संघटनेची बैठक संपन्न झाली। त्यांनी या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीची रूपरेषा व आयोजन कशा पद्धतीने असेल याची माहिती दिली। तर दररोज सराव देखील या मैदानात सुरू आहे। येथील नावाजलेले बैल भारत आणि खजिना या बैलांचा सराव देखील यावेळी या मैदानावर करून घेण्यात आला। खरं तर बाहेर अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, मात्र येथील मैदान बैलगाडा शर्यतीसाठी चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहे। अनेक गाड्या या ठिकाणी सराव देखील करताना दिसत आहेत। तर हा आमचे चिंचखेडचे पाटील शिवम पाटील यांचा भारत या नावाने हा मुंबई फिरून आलेला बैल आहे आणि खास मुंबईहून त्याला या मैदानासाठीच बोलवलं आहे आम्ही त्याला। आणि पिंपळगावची ती शान आहे। पिंपळगावमध्ये घोडकेनगरमध्येच त्याचं वास्तव्य आहे सध्या। आणि तो आमचा विधात्यांचा खजिना, ही दोन्ही जोडी एक नंबरची जोडी आहे। आणि मी तुम्हाला 100% सांगतो का हा मान ही जोडी घेईल एवढं या जोडीकडून मी अपेक्षित करतो। त्यामुळे नक्कीच 22 तारखेला खऱ्या अर्थाने थरारक शर्यतीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक बैलगाडा प्रेमी येणार आहेत। तेव्हा आपणही या बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी आणि युवा नेता गणेश भाऊ बनकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या हिंद केसरी मैदानाला अवश्य भेट द्या। युवा हिंद केसरी मैदानचा विजय असो। युवा हिंद केसरी मैदानचा विजय असो। गणेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आम्ही आमचं निफाड तालुका बैलगाडा संघटना असेल, व्यतिरिक्त जेवढे आजूबाजूचे जेवढे गावं असतील, म्हणजे ही काय पर्सनली कोणाची संघटना किंवा कोणाचं मैदान नाही। आम्ही आमचे मार्गदर्शक युवा नेतृत्व गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तर या स्पर्धेचं थोडक्यात आम्ही सगळे गाडा मालक म्हणून मी सगळ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्यांना आव्हान करतो की आम्ही सगळे आज तर आपण बघतो त्या ठिकाणी सगळे ज्येष्ठ गाडा मालक आहे। आज दीपक दादा असतील, व्यतिरिक्त चिमाशेठ असेल, महेश असेल, व्यतिरिक्त सगळेच या ठिकाणी आपल्याला दिसतात। रोजचे रोज वर्षभर या ठिकाणी बैलगाडी शर्यतीत त्या ठिकाणी आपलं वर्चस्व किंवा त्या ठिकाणी त्यांच्या बैलांच्या अनेक याच्यातून ते वर्षभर त्या बैलगाडी संघटनेमध्ये काम करत असतात। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण अतिशय उत्कृष्टपणाने या ठिकाणी मैदानाचं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी मैदानात अतिशय पारदर्शकपणाने निर्णय असेल, व्यतिरिक्त तुमची फाटी असेल, व्यतिरिक्त पुढे तुमचे स्टॉल असेल, पारदर्शक मैदान या ठिकाणी होणार आहे। एवढंच माझी सगळ्यांना विनंती की जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जेवढे पण तमाम बैलगाड्या मालक असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर अतिशय उत्कृष्ट असे मैदान त्या ठिकाणी होत आहेत। तर आमची भूमिका एकच आहे की आमच्या जिल्ह्यात नव्हे तर आमच्या उत्तर महाराष्ट्रात असं नामांकित मैदान व्हावं आणि ते मैदान आम्ही या ठिकाणी करून दाखवणार अशी मी आपल्याला या ठिकाणी मैदानात सुनील मोरे ज्यांना महाराष्ट्र समालोचक म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं। त्याच्यानंतर पूर्ण बैलगाडी क्षेत्रातले जे झेंडा पंच आहेत बापू धनवडे यांची जी काही टीम आहे त्यांच्याशी चर्चा झाल्याच्या दरम्यान की त्यांच्या म्हणजे निदर्शनात असं आलं की पावसाचं वातावरण पण आपण या ठिकाणी बघतोय ते आपलं नियोजन हे असं असणार आहे की आपण पहिल्या दिवशी ज्या आपण गाड्या नोंद होत आहेत, आज आपल्याकडे या ठिकाणी 250 ते 300 गाड्या नोंद झाल्यात, व्यतिरिक्त 21 तारखेपर्यंत 350 गाड्या पण नोंद होऊ शकतात किंवा 500 पण गाड्या नोंद होऊ शकतात। तर आपण मैदानाच्या आगल्या दिवशी आपण सगळे लॉट्स पाडणार आहोत। ते लॉट्स पाडूनच आपण दुसऱ्या दिवशी रविवारी जे काही मैदान असेल 22 तारखेला त्या सकाळी 8 वाजता मैदान हे शार्प चालू करणार आहात। कारण की आपण बघतोय जर असं नाही केलं थोडं जर मैदानात आपण जर ऑनलाईन नोंदणी ठेवली तर नोंदणीला 12 वाजतात 1 वाजतो पुढे जाऊन मैदान लेट होतं। मग तसं न करता आपण जर पहिल्यांदाच लॉट पाडले प्रत्येक गाडा मालकापर्यंत त्याची लॉटची जी काही PDF असेल ती आपण त्यांना व्हॉट्सअपला त्या ठिकाणी पाठवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी शार्प 7 वाजता मैदान त्या ठिकाणी चालू करून 4:30, 5, 6 वाजेपर्यंत फायनल कशी होईल याची आम्ही 100% दखल घेणार आहोत।